मागच्या वेळेस आपण स्थितप्रज्ञाच्या लक्षणाबद्दलच चिंतन करताना ज्यावेळेस मतपर ह्यापासून वंचित झालेला असतो, म्हणजे परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये परमेश्वराची पूर्णपणे शरणागती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याची बुद्धी स्थिर असते, हा सिद्धांत आपण आधीच्या श्लोकात पाहिला. पण जो परमेश्वराच्या अनुसंधानात किंवा अखंडपणे परमेश्वराच्या चरणापाशी शरणभाव नसलेला आणि जो जगामध्ये ज्याची नेहमी काही ना काहीतरी आसक्ती असते, तर त्याची काय स्थिती ही 63 आणि 62 आणि 63 या 2 श्लोकामध्ये आपण पाहिलं की त्याची कामना ही अतिशय असते, त्याच्यामध्ये सारखी त्याला आसक्ती असते जगाबद्दल. आणि मग त्याच्यानंतर त्याचा हळूहळू कामना पूर्ण न झाल्यामुळे क्रोध कसा निर्माण होतो, क्रोध निर्माण झाल्यामुळे बुद्धी जी आहे ही त्याची अस्थिर कशी होते, आणि अस्थिर बुद्धीचा जो परिणाम आहे त्या अस्थिर बुद्धीच्या परिणामामुळे तो त्याचं अधपतन कसं होतं, असं तो श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिला 62वा. आणि त्या अनुषंगाने 63वा श्लोक सुद्धा त्यातच पुढे त्यांनी हे वर्णन केलेलं आहे की या क्रोधामुळे स्मृतीभ्रंश होतो आणि बुद्धिनाश होतो. अशा प्रकारचं आपण त्याचं सगळं पाहिलं. तर ह्याचं मूळ कारण जे आहे हे रागद्वेष हे कारण आहे की ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये जी आवड असते, जी इच्छा असते त्याची, की ही अमुक गोष्ट ही मिळाली पाहिजे, तर या राग आणि द्वेष या 2 गोष्टीमुळे ही मूळता निर्माण होते. तेव्हा हे रागद्वेष काय आहे याच्याबद्दलचा पुढचा श्लोक आहे. हे रागद्वेष यांनी रहित झाल्यानंतर कर्म करणाऱ्यांना परमेश्वराच्या प्रसादाची प्राप्ती होते आणि त्यामुळे सर्व दुःखाचा नाश होतो आणि बुद्धी ही शीघ्र होते. याचे कथन जे आहे हे 4थ्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे 4-5 प्रश्न विचारले होते. परंतु ज्याने अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा जो साधक स्वतःला वश असणाऱ्या राग व द्वेष यांनी रहित असणाऱ्या अशा इंद्रियाच्या द्वारे विषयाचा वावर करीत प्रसन्नता प्राप्त करून घेतो. रागद्वेष विरक्तही तू विषयान इंद्रियैहि चरन् आत्मवश्यैहि विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. असा हा 64वा श्लोक आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने पुढचा 65वा श्लोक असा आहे की प्रसादे सर्व दुःखानां हानिः अस्य उपजायते प्रसन्न चेतसा हे आशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अंतःकरणातील प्रसन्नता झाल्यामुळे संपूर्ण दुःखाचा अभाव निर्माण होतो. चित्त हे अखंडता प्रसन्न होते. असा हा जो कर्मयोगी आहे त्याची जी बुद्धी आहे ती सर्व जगतातल्या प्रलोभनापासून ही मुक्त होऊन ती स्थिर होते. असं आहे त्याचा शब्दाचा अर्थ जो आहे 64 आणि 65व्या श्लोकाचा आहे. आपण त्याचं चिंतन करूया की राग आणि द्वेष काय आहेत आणि त्याच्यापासून तो रहित कसा होता हा विषय आहे. तर रागद्वेष जो आहे ती मुख्य म्हणजे आपण कोणाला सत्ता आणि महत्ता दिलेली आहे याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. जगामधल्या अनेक गोष्टी अशा आहेत की जीवन जे आपण पाहिलं, जीवनाचा आलेख जर पूर्ण आपण काढला तर आपल्याला असं दिसेल की जीवनाच्या या आलेखामध्ये मनुष्य जो आहे ना, ही सगळी जी काही जीवनाचा संघर्ष, जी काही धावपळ करतोय ते काय मिळवण्याकरता करतोय याचं थोडं जर आपण शांतपणे जर चिंतन केलं तर आपल्याला त्याचे हळूहळू उत्तर मिळायला लागतील. असे उत्तर मिळायला लागतील की ज्या उत्तरातून आपल्याला असं लक्षात येईल की आपण जे काही आतापर्यंत कष्ट घेतले, जो काही प्रयास केला, तो प्रयास काय मिळवण्याकरता केला, तर धनसंपदा मिळवण्याकरता केला, ऐश्वर्य मिळवण्याकरता केला. आपल्याला जे काही शरीराला आणि मनाला रंजन करणारे जे काही गोष्टी आहेत त्या रंजनात्मक गोष्टी मिळवण्याकरता आपण प्रयत्न केला. या रंजनात्मक गोष्टी कशा करता आपण मिळवण्याचा प्रयत्न केला की ह्या रंजनातून आपल्याला सुख मिळेल. आपला जो प्रयत्न कसा करता होता, आपण एक एक गोष्टीचा आपण सखोल विचार केला तर आपण कोणत्या दिशेने जातोय आपल्याला कळेल. तर मनुष्य सगळा जो प्रयत्न करतो ना, अगदी प्रत्येक वयोगटाचा विचार केला, अगदी लहान जन्मलेल्या मुलापासून ते अगदी वृद्धावस्थेपर्यंत ज्या अनेक अवस्थेतून जो मनुष्य जातो त्या प्रत्येक अवस्थेमध्ये त्याची जी काही क्रिया आणि त्याचा जो प्रयत्न आहे तो कशा करता प्रयत्न आहे
तर तो सुख प्राप्त करण्याकरता आहे. आणि ते सुख कसं मिळेल असं त्याला वाटतं. तर आपल्याला ज्या ज्या म्हणून काही इंद्रियजन्य सुखाच्या गोष्टी आहेत, ज्या ज्या म्हणून ह्या शरीराच्या रंजनाकरता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टी या मनाच्या रंजनाकरता म्हणून लागणार, तू समोर येस बरं. ज्या ज्या गोष्टी ज्या मनाच्या रंजनाकरता, देहाच्या रंजनाकरता, रंजन हे सुखाकडे घेऊन जाणार आहे, हे लक्षात घ्या. मनुष्य जो आहे ना, हा त्याचा जीवनाचा आलेख तुम्ही पाहिला तर तो रंजनात्मक असतो. पैसा कमवणार कशा करता? इंद्रियजन्य सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त व्हावे, हे पूर्णपणे स्पष्ट, चित्र अगदी स्पष्ट, त्यात कुठेही गोंधळ नाही. बाकीचा फावला वेळ काय करतो? विरंगुळा पाहिजे. विरंगुळा करता जीवन जगायचं आहे. विरंगुळा कसा पाहिजे? तर शरीराला रंजन प्राप्त व्हावं, मनाला रंजन प्राप्त व्हावं. त्याच्यापेक्षा आणखी थोडे जे सूक्ष्म पातळीचे जे लोक आहेत, ते थोडेसे चिंतनशील आहेत, बुद्धिप्रधान आहेत, तर्कप्रधान आहेत, बुद्धिजीवी ज्याला आपण म्हणतो, अशाही लोकांचा विचार केला तर ते सुद्धा बुद्धिरंजन करतात. त्यांच्यामध्ये सुद्धा रंजनताच ही प्रधान आहे. ही रंजनता कशी आहे की माझ्या बुद्धीला पटलं किंवा नाही पटलं, किंवा माझ्या बुद्धीला हे पटलेलं आहे, मला हे आवडलेलं आहे, म्हणून बुद्धिरंजनात्मक हा विषय आहे. त्याच्याही पुढे काय चित्तरंजनात्मक आहे. किंवा काय करता? आम्ही योगासनं करतो, आम्ही मेडिटेशन करतो. कशा करता मेडिटेशन, ध्यान धारणा का करता? मग आमच्या चित्ताला शांतता मिळते. नंतर काय होतं? मग नंतर मेडिटेशन संपलं की नंतर पुन्हा जीवनात सगळे जे काही वस्तू लागतात त्या वस्तूचा विचार सुरू होतो. म्हणजे आपण अगदी सखोल विचार केला तर देह, मन, बुद्धी आणि चित्त या चार जर क्षेत्राचा विचार केला तर चारही क्षेत्रामध्ये रंजनात्मक विषय आहे. रंजन म्हणजेच राग आहे. राग आता काय? राग आणि द्वेष याच्यावर आपण आता चिंतन करतोय. तर राग कशाला म्हणायचं? राग म्हणजेच आवड. राग या शब्दाचा अर्थ काय? आवड निर्माण होणे. माणसाचं जीवन जे आहे ना, हे जे आवडीचं आहे ते प्राप्त करायचं. आणि ते का बरं आवडीचं प्राप्त करायचं आहे? कारण सुख पाहिजे. आपण अगदी स्पष्ट, म्हणजे स्फटिकासारखं स्पष्ट आपण आपल्या जीवनाचा आलेख पाहायला पाहिजे. आणि मग आपल्याला काय उत्तर मिळतात ते बघा तुम्ही. की आपण अगदी लहान मूल सुद्धा त्याचं आईने कौतुक करावं म्हणून त्याची धडपड असते. थोडस मोठं झालं की शाळेमध्ये आपलं कौतुक व्हावं, आपली कोणीतरी प्रशंसा करावी, आपल्या गुणाचं कौतुक करावं, हा सगळा प्रयत्न असतो. कशा करता कौतुक करायचं बाबा? कारण त्याच्याने सुख प्राप्त होते. त्याच्यामध्ये मग पुन्हा काय होतं की चांगलं चुंगलं खायला मिळालं पाहिजे. मग खाण्यामुळे काय होतं की रसना तृप्त होते. म्हणजे ही तृप्ती जी आहे ही देहाची रंजनात्मा आहे. चांगलं खायला मिळणं, चांगलं लिहायला मिळणं, चांगले कपडे घालणं, चांगलं दिसणं आणि लोकांनी आपली प्रशंसा करावी असं वागणं, ही ह्याच्यात धन्यता मानल्या जाते. लहानपणाचं जीवन जसं जसं पुढे वय वाढायला लागतं ना, तसं ती जी आवड आहे ना ती बदलते. मग आवड बदलायला लागते. मग लोकांनी आपल्याला काहीतरी खूप विशेष स्थान दिलं पाहिजे, आपल्याला विशेष प्रशस्ती पत्रक मिळाले पाहिजे, अशा प्रकारची आवड निर्माण होते. त्याच्यामध्ये माणसाला सुख वाटायला लागतं. पण गमतीची गोष्ट अशी आहे की कोणतं सुख टिकत नाही. बघा तुम्ही, एखादा तुम्हाला मोठं पदक मिळालं, मोठा समारंभ झाला, ते त्या दिवशीचा जे काही 2 दिवस असतो की ज्या दिवशी सन्मान झालेला असतो तो दिवस आणि त्याचा दुसरा दिवस याच्यामध्ये किती फरक आहे बघा. त्याच्यानंतर 1 वर्ष होऊन गेलं की त्याच्यामध्ये किती फरक आहे बघा. आणि ती आवडच टिकत नाही. ती देहाचं कौतुक झालं, त्याच्यानंतर काय की मनाचं कौतुक आहे. मनामध्ये काय? विरंगुळा पाहिजे. मग रंजनात्मक बघा, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, पूर्ण सगळी जी काही एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी आहे ती कशा करता आहे मला सांगा? मनाचं रंजन करण्याकरता. म्हणजे हा रागाचाच विषय आहे. तुम्ही आता जगाकडे जसं जसं तुम्ही व्याप्त क्षेत्रामध्ये पाहत गेले ना, आणि तुम्ही स्वतःच्या जीवनाचा आलेख जसं जसं काढत गेले तसं तसं तुमच्या लक्षात असं येईल की रागद्वेषाशिवाय दुसरं जीवनच नाहीये. संबंध जीवन जे आहे हे रागद्वेषाने व्याप्त झालेलं आहे. काय की मग मनाचं रंजन करण्याकरता काय केलं आपण? की विनोद ऐकले. समर्थ रामदासांनी त्याला म्हणले टवाळा आवडी विनोद. का म्हटलं? कारण तिथे रागद्वेषावर टीका आहे.
रंजनात्मक विषय जीव जो आहे ना गुंततो प्रकृतीमध्ये, तो आसक्त होतो. या राग कारणामुळेच तो प्रकृतीमध्ये आसक्त होतो. म्हणून हा विरंगुळा त्याला पाहिजे. मग विरंगुळा काय? मित्र, आप्त, स्वकीय, बाहेर प्रवास करायचा, चांगल्या गोष्टी पाहण्यामध्ये आल्या म्हणजे मनाला विरंगुळा मिळाला. कशा करता विरंगुळा पाहिजे? हा सुखप्राप्ती करतो. कसं सुख आहे? हे रंजनात्मक इंद्रियजन्य आणि प्रकृतीच्या आसक्तीचं सुख. आणि तक्रार मात्र काय की आम्हाला परमेश्वराचं दर्शन होत नाही. लोक काय म्हणतात, पुष्कळ तपश्चर्या केली, पुष्कळ जप केला, पण अजून काही दर्शन नाही झालं. असं तुम्ही काहीतरी सांगा की आम्हाला दर्शन झालं पाहिजे. आणि प्रकार जो आहे तो मात्र रंजनात्मक चालू. प्रयत्न काय चालू आहे माहितीये का? सगळा प्रयत्न हा मनाचं रंजन, शरीराचं रंजन. त्याच्यानंतर आणखीन जे आहे बुद्धिजीवी जी माणसं आहेत जे म्हणतात की आम्ही काहीतरी संशोधन करतो किंवा काही विशेष असं कार्य करतोय म्हणून ते बुद्धीला खतपाणी मिळेल, आपला तर्क वाढेल म्हणून अनेक सिद्धांत मांडले, अनेक दर्शनशास्त्र झाले, त्यातून बाहेर पडले. जेवढे तर्क तितके दर्शन झाले. काय त्याच्यानंतर कितीतरी समाज कारणामध्ये, राजकारणामध्ये अनेक सिद्धांत निर्माण झाले. हे बुद्धिरंजन आहे. कशाकरता निर्माण केलं बाबा हे? तुम्ही जे काही विविध अशा प्रकारचे सिद्धांत मांडले, साम्यवाद झाला, समाजवाद झाला किंवा आणखी विविध प्रकारचे अनेक सिद्धांत मांडले, हे कशाकरता मांडले? आमच्या तर्काला जे योग्य वाटतं आणि तर्कातून आमची जी प्रशंसा होते आणि जे सुख प्राप्त होतं. म्हणजे आता त्याच्यात धागा जर काढला आपण ना, तर किती त्याच्यामध्ये एकच प्रकार आहेत की त्या राग नावाच्या वृत्तीने अनेक रूप धारण केले. अगदी बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत. वृद्धांना सुद्धा काय होतं की आपल्या नातवंडांनी, आपल्या मुलेनी, सुनेनी, आपल्या मुलीनी, जावयानी, आपल्या आप्तस्वकीयांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला मोठं मानावं, आपण काहीतरी लोकांना खूप मोठं काहीतरी दिलंय अशा प्रकारची आपली प्रशंसा करावी. ही प्रशंसेची जी आवड आहे ना, ती आवड कधी संपत नाही. तोच रागद्वेष. तुम्ही आता रागद्वेषाची व्याप्ती जर आपण पाहिली ती किती आहे, म्हणजे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक प्रसंगांमध्ये जर डोकावून पाहिलं ना, तर तुम्हाला असं दिसेल की रागद्वेषाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि त्याचाच त्याग करायला सांगितलं. एवढी गंमत आहे. भगवंत काय म्हणतात की प्रज्ञा स्थिर केव्हा होते? त्यावेळेस रागद्वेषाचा त्याग होतो. तुम्ही म्हणाल आपल्या जीवनाचाच त्याग करायची वेळी. हे जर असं जर सोडायचं ठरवलं तर नेमकं काय घ्यायचं हाच प्रश्न आहे ना. कारण शेष काही राहतच नाही. मग आपण आपल्या पूर्ण दैनंदिन दिनचर्येचा अभ्यास केला, आपल्या पूर्ण लहानपणापासून ते आतापर्यंत जीवनाचा आलेख काढला आणि प्रत्येक प्रसंगाचा, प्रत्येक घटनेचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की रागद्वेषाशिवाय काही नाही. परिणाम काय झाला? परिणाम झाला बुद्धी अस्थिर झाली. बुद्धीला स्थैर्य नाही. या सगळ्या रंजनात्मक गोष्टीमध्ये परिणाम काय झाला असेल तर अस्थिर बुद्धी हा त्याचा परिणाम. स्वरूप पाहिलं आपण रागाचं किती व्याप्त स्वरूप आहे ते मी सांगितलं तुम्हाला. पूर्ण जीवन जे आहे रागद्वेषाने भरलेलं आहे. पूर्ण असं विविध स्थितीमध्ये, विविध वयोगटामध्ये, विविध अवस्थेमध्ये, विविध प्रसंगातून आपण जर काय पाहत असो तर आपल्याला रंजनात्मक गोष्टी करण्याची अतिशय आवड असल्यामुळे आपण ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण ती टिकलीच नाही. एकही गोष्ट टिकलेली नाही. विचार करा, एक तरी गोष्ट टिकली का? एखादी वस्तू आपण मोठ्या कौतुकाने घरात आणतो काय, किंवा आपण टेप रेकॉर्डर आणला, किती दिवस ऐकू शकतो? त्याचा भोग किती दिवस घेऊ शकतो? किती वेळा श्रवण करू शकतो? शेवटी कंटाळा येतो. काही दिवसानंतर तुम्ही ते टेप रेकॉर्डरवर अशी थोडी धुळीची लेअर जमलेली असते. का बरं असं नाही? वापरलंच नाही म्हणे बरेच दिवस. का नाही वापरलं? कारण ती आवड संपली. आवड, कौतुक जे होतं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हळूहळू डिमिनिशिंग आहे. त्याची जी काही आवड आहे ना ती हळूहळू संपते आणि त्याची जागा दुसऱ्या गोष्टी घेते. म्हणून त्या वस्तूच्या ऐवजी दुसरी एक वस्तू येऊन बसते. त्याची आवड निर्माण होते. हळूहळू संग्रह वाढायला लागतो. म्हणजे रागद्वेषातून संग्रह निर्माण झाला आणि संग्रहातून ऐश्वर प्राप्तीची आवड झाली आणि ऐश्वर प्राप्तीतून भोग प्राप्तीची प्राप्ती झाली. आणि या भोगाची आवड होताना ते लक्षातच आलं नाही की आपण भोग प्राप्त करू शकत नाही. अहो, माणसाने कितीही जरी ठरवलं ना तरी त्याला भोग प्राप्तीलाही मर्यादा आहे. इतर सर्व पशु पक्षी, जे कीटक, सर्व प्रकारचे, त्यांना जेवढी आवड आहे तेवढी ते भोग घेतात.
त्याच्यापेक्षा जास्त घेत नाहीत ते, हे लक्षात घ्या. आणि ते आपल्यापेक्षा जास्त भोग घेऊ शकतात. कुठले बघा तुम्ही कोणताही प्राणी घ्या, पक्षी घ्या, की त्यांची ज्या क्षेत्रात जशी जेवढी आवड आहे ना तेवढी ती त्यांच्या पूर्ण सॅटिस्फॅक्शन लेवल पर्यंत घेतात आणि त्याच्यातून मुक्तही होतात. मनुष्य नावाचा एक असा काही जीव आहे की ज्याला मात्र इतक्या प्रकारच्या आवडी आहेत, बरं काय, इतक्या प्रकारच्या आवडी आहेत की त्याला म्हणजे काही मोजतात नाहीये. आणि त्याला असं वाटतं की त्याचा पुष्कळ भोग बघून तो सुखप्राप्ती करेल असे त्याची समज आहे त्याची. पण तो प्राण्या इतका काय, पण कीटका इतका सुद्धा भोग घेऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की या सगळ्या याच्यामध्ये तो कर्मयोनी आहे, तो भोगयोनीच नाही. त्याचं जे डिझाईन बनलंय ना शरीराचं, ते शरीराचं डिझाईनच असं आहे की तो भोग प्राप्ती करताना त्याचा जन्मच झालेला नाही. ही गंमत बघा. आणि प्रयत्न काय करतोय? भोग प्राप्ती करतो. राग, द्वेष, संग्रह, ऐश्वर आणि भोग. शेवटी भगवद्गीतेतून भोग ऐश्वर हा शब्द पुष्कळ ठिकाणी आलेला आहे. आणि हे करून पुढे काय? पूर्ण अतृप्ती. त्याचा परिणाम शेवटी काय माहितीये का? अतृप्ती हा परिणाम आहे त्याचा. त्याचा परिणाम काय? अस्थिर बुद्धी हा परिणाम आहे. हे गंभीर विषय आहे, हा चिंतनशील विषय आहे की आपला जीवनाचा अमूल्य समय आपण कशामध्ये गमावतोय आणि आपल्याला त्याची उपलब्धी काय होते, हा विषय फार गंभीर आहे. आपला प्रत्येक वेळ जो आहे तो आपण आपल्या रंजनासाठी आपण गमावतो. आणि प्राप्ती काय होते? अस्थिर बुद्धी आणि अतृप्ती होते. ठीक आहे, मी जर असं म्हटलं की तुम्हाला जो काही आनंद झालेला आहे तो लहानपणी एखाद्या गोष्टीचा तुम्ही भोग घेतला तर तुम्हाला वृद्धावस्थेमध्ये तो आनंद टिकून राहिला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. असं काही घडलंय का मला सांगा? असं घडूच शकत नाही. लहानपणी इतकी आवड असते पतंग उडवण्याची, साधारणपणे मध्यम वय झाला त्याला म्हटलं अरे जरा आपण पतंग उडवतो, म्हणतो नाही नाही आता मला वेळ नाही. लहानपणी क्रिकेट खेळत असतो, वृद्धावस्था झाली चला आपण क्रिकेट पाहायला जातो, तो म्हणतो मला ते टीव्ही पण बंद करावंसं वाटतं, पाहायचीच इच्छा नाही. आवड संपली त्याची. मनोरंजनाकरता ज्या ज्या पण गोष्टी ज्यांनी लहानपणी केल्या त्या सर्व गोष्टी त्याने निखारच बाहेर काढून टाकल्या. आणि तो म्हणतो नाही मला त्याची आवड नाही. मग आता काय करतो तू? ठीक आहे, त्यावेळेस ती आवड नाहीये तर आता काय? आता दुसऱ्या गोष्टीची आवड निर्माण झाली. एका आवडीतून दुसऱ्या आवडीत गेला, दुसऱ्या आवडीतून तिसऱ्या आवडीत गेला. हे स्थित्यंतर जे आहेत जीवनातले, हे जे आहेत हे सारखे प्रयोग चालू आहेत. त्या प्रयोगामध्ये प्राप्ती काय तर सुखप्राप्तीची. कसं सुख पाहिजे त्याला? खऱ्या अर्थाने जीवाला सुखाची गरज आहे. कारण जीव हा स्वतःच आनंद स्वरूप आहे. पण तो स्वतःकडे न पाहता तो जगाकडे पाहतोय, म्हणून तो जगातून सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. वस्तुतः तो आनंद स्वरूपातच आहे. पण त्या जीवाचा या मायेच्या कारणाने, या प्रकृतीच्या आसक्तीच्या कारणाने त्याचा असा समज झाला की ह्या सगळ्या जगातून आपल्याला सुख मिळेल, म्हणून तो एकेका वस्तूतून ते पाहतोय, प्रयत्न करतोय. याच्यात सुख मिळेल का, याच्यात सुख मिळेल का, हा असं झालं आता आपण सुखी झालो. कालांतराने लक्षात येतं नाही बाबा याच्यात सुख नाही. हे वेगळेच प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न सोडवायला गेला आणि पहिला प्रश्न सुटला असं वाटलं आणि त्याचं जे काही मार्ग त्याच्यातून सोल्युशन मिळालं त्या सोल्युशन मधून पहिल्या प्रश्नापेक्षा 10 प्रश्न निर्माण झाले. हा जीवनाचा आलेख आहे पूर्ण. हेच याचं मूळ कारण संशोधनामध्ये हे दिलंय की तुमची बुद्धी जर स्थिर व्हायची असेल तर काय करायचं. आणि ह्याचा सगळा परिणाम जो आहे अस्थिर बुद्धीचा आहे. याचा परिणाम जो आहे तो अतृप्तीचा आहे. पण मनुष्य अतिशय अतृप्त. बुद्धी अस्थिर झाली ना की मन चंचल होते. कारण अस्थिर बुद्धीला मन जे आहे ना हे व्यापून टाकतं. मनाचा गुणधर्म काय माहितीये का? एक तर तो शांत बसेल किंवा बुद्धी स्थिर असेल. स्थिर बुद्धीच्या संबंधामध्ये त्याच्या समवेत जे मन असतं ते संतुलित आणि शांत असतं. आणि जिथे शांत मन असतं तिथे इंद्रियावरही निग्रह असतं. त्या सगळ्या गोष्टीला मूळ गोष्ट काय पाहिजे असेल तर बुद्धीची स्थिरता पाहिजे. बुद्धी स्थिर असेल तर सगळं मिळालं तुम्हाला. बुद्धी अस्थिर असेल तर सगळं गमावलं तुम्ही. बुद्धी अस्थिर काय? रागद्वेष. रागद्वेष काय झाले? रंजनात्मक प्रवृत्ती असते. त्या रंजनात्मक प्रवृत्तीमुळे काही स्थिर नाही हो, काही स्थिर नाही. आता तर म्हणजे नवीन काळामध्ये जे टीव्ही आणि सगळ्या गोष्टी जशा झाल्या ना तर मनुष्य 3 तास सुद्धा स्थिर बसून सिनेमा पाहू शकत नाही.
म्हणजे त्या रंजनामध्ये सुद्धा स्थैर्य नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये असे 3-3, 4-4 तास सिनेमे असायचे ना, त्या सिनेमामध्ये लोक बसायचे 3 तास, 1 इंटरव्हल 2 इंटरव्हल असे त्या ठिकाणी बसायचे. आता तर तीही इतकी अस्थिरता वाटलीये की जे स्थैर्य प्राप्त करण्याकरता, जे रंजनातून स्थिर सुख प्राप्त करण्याकरता तुम्ही बसवू शकत नाही अशी, कारण तिथे ते दाखवतच नाहीत ना पूर्ण. ते मध्ये जाहिराती दाखवतात, जाहिरात झाली की उठला, काही स्थिर नाहीये. तुम्ही बघा, रंजन तरी स्थिर आहे का? रंजनही स्थिर नाही, सगळीच अस्थिरता आहे. आणि त्या अस्थिरतेमध्ये बुद्धी स्थिर राहील का हा प्रश्न. आपण स्थिर बुद्धीच्या लक्षणाचा अभ्यास करतोय आणि आपलं स्वतःचं जीवन कसं आहे याचा जर आपण तुलना केली तर अस्थिर स्थितीमध्ये जर आपण सारखं आपलं मन, आपली इंद्रिय जर असतील तर बुद्धी अस्थिर असते. आणि जेव्हा अस्थिर बुद्धी असते तेव्हा परमेश्वर प्राप्तीची शक्यताच नाही. आपण पूर्वी पाहिलं की मत्पर हा शब्द वापरला. मत्पर हा शब्द कशा करताय? मला परायण असलेले, माझ्यामध्ये ज्याचं अनुसंधान अखंड असणारे, माझ्यामध्ये स्थिर झालेले जे आहेत त्यांची बुद्धी स्थिर असते. सिद्धांत सांगितला. आता अस्थिर बुद्धीचं आपण लक्षण पाहिलं 63-64 श्लोकामध्ये. रागद्वेषाचा परिणाम पाहिला आपण की अस्थिर बुद्धी असते. मग स्थिर बुद्धी केव्हा असते हा प्रश्न पुढे येणारच की नाही. तर मत परा उत्तर दिलं. माझ्यामध्ये परायण असले, माझ्याशी अनुसंधान असणारे, माझ्यामध्ये माझ्याबद्दलच ज्यांना सत्ता महत्ता जी आहे त्याची मान्यता केली, ज्यांनी असं हे मान्य केलंय पूर्णपणे, अशी धारणा निश्चित केलेली आहे की परमेश्वराच्या सत्तेशिवाय दुसरं काहीच नाही, एकमेव त्याची सत्ता आहे आणि त्याचंच महत्व आहे. बाकीच्याला महत्व देणं म्हणजे अज्ञानाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. अस्थिर बुद्धीला आमंत्रण द्यायचं असेल तर तुम्ही बाकी सगळ्याला महत्व द्या. आणि परमेश्वराला महत्व दिलं, परमेश्वराची सत्ता मान्य केली आणि मग तुमचं कर्तव्य करत गेले तर तुमची बुद्धी स्थिर होणार. मग रागद्वेष स्पर्श करणार. ठीक आहे, रंजनात्मक गोष्ट जी आहे ही मनाचा गुणधर्म जरी असला तरी त्यामध्ये एवढा विचलित व्हायचं कारण नाही. बुद्धीला स्थिर करा, बाकीच्या गोष्टी आपोआप स्थिर होतील. जे नाही त्या गोष्टीला स्थिर करायला प्रयत्न करता आणि त्यामुळे ती स्थिर होत नाही, पण तुम्ही अस्थिर मात्र नक्की. पतंजली योग सूत्रामध्ये मी टीका करत नाही त्याच्यावर, तो एक निश्चितपणे मार्ग आहे, काही शंका नाहीये. पण त्या पतंजली योगाच्या अष्टांग योगामध्ये काय सांगितलंय? चित्तवृत्ती निरोधा. चित्त जे आहे ना, चित्त म्हणजेच मन आहे बरं का. मनाचा सूक्ष्म भाग म्हणजे चित्त आहे. तर चित्त म्हणजेच मन. या मनावर उद्भवणारे ज्या काही विचार आहेत किंवा चित्तावर उद्भवणारे जी वृत्ती आहे, या वृत्तींना नियंत्रण करणे म्हणजे योग आहे असं. पतंजली योग सूत्राने योगाची व्याख्या केली, बरोबर आहे. आणि मग कसं करायचं हे मग पुढे सांगितलं की बघ तुमचं प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे 4 पुढचे अंग आहेत. आधी जे 4 अंग सांगितले, यम, नियम, आसन, प्राणायाम, 4 सिद्ध केले तुम्ही तर तुम्हाला प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे तुम्हाला साध्य होईल. आणि मग समाधीच तो बसला, तर पूर्णपणे धारणा निश्चित केली, समाधीमध्ये बसला आणि मनावरच्या ज्या चित्तावरच्या ज्या वृत्ती आहेत त्याचं नियंत्रण केलं आणि योग सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. बरोबर, योग्य आहे. कुठेच याच्यामध्ये काही मतभेदाचा प्रश्नच येत नाही, एकदम योग्य आहे. पण प्रश्न पुढचा माझा असा आहे की ह्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर हळूहळू ती समाधी उतरते आणि समाधी उतरल्यानंतर उत्थान होतं, म्हणजे उठतो तो, समाधीतून उठतो. उठल्यानंतर काय करतो? प्रपंचात लागतो. प्रपंचात लागल्यानंतर पुन्हा काय होतं? पुन्हा चित्तवृत्ती निर्माण. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला वारकरी पंढरपूरला गेला, बरोबर. दर्शन घेताना अंतर्मुख झाला, डोळे झाकले गेले, अतिशय आनंद झाला, डोळ्यातून अश्रू आले, सगळं झालं. जाताना सगळ्याबरोबर चालत चालत जात होता, पांडुरंगाचं नाम घेत जात, अतिशय आनंदी स्थिती. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर अत्यंत आनंद झाले, शंकाच नाही. नंतर काय झालं? तिथून परत आले आणि नंतर जेव्हा घरी आले तेव्हा पुन्हा काम, क्रोध, राग, द्वेष. त्याचं काय उत्तर आहे? त्यामुळे त्यांनाही वारकऱ्यांनी प्रश्न विचारायचा. त्याचं उत्तर भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता जी आहे ना, याचं काय वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सुरुवातीला पूर्वपीठिका भगवद्गीतेत सांगितली, तेव्हा भगवद्गीतेचे काही वैशिष्ट्य सांगितलेली. त्या वैशिष्ट्यापैकी आता हा 64-65 श्लोकावर ते वैशिष्ट्य आलेलं आहे. काय वैशिष्ट्य आहे की त्याला उत्थानच नाही आहे,
उठायचंच नाही हो त्याच्यामध्ये. ते अखंड तत्व आहे. समाधी कशी आहे माहितीये का? समाधी या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याची धी समतत्वामध्ये येते त्याला समाधी असतात. धी सम होणं म्हणजे स्थितप्रज्ञ. समाधिस्थ केशवा हा प्रश्न आहे बरं का. म्हणून मला तेव्हाच प्रश्न पडला की समाधिस्थ केशवा म्हणजे एका बाजूला विचारलाय की बा हा समाधीच्या अवस्थेमध्ये आणि तो चालतो कसा आणि बोलतो कसा आणि वागतो कसा. कारण आमच्या डोळ्यासमोर समाधीमध्ये मनुष्य असा डोळे दाखवून स्थिर बसलेला असतो. आणि अर्जुनाचा प्रश्न काय याच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारताना की तो चालतो कसा, बोलतो कसा आणि बसतो कसा आणि वागतो कसा, आचरण कसं आहे त्याचं. तेव्हा आचरणही सांगतो आणि समाधी स्थिती सांगतो. हे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य. भगवद्गीतेमध्ये समाधी अवस्था काय सांगितली? ही अखंड अवस्था आहे. आचरणात सहित समाधी येते. चालता, बोलता, वागता, झोपता ही अवस्था, जागरण असेल, निद्रा असेल किंवा स्वप्नावस्था असेल, तिन्ही अवस्थेमध्ये तो अखंड भगवंताचं स्मरण करतो. ही अवस्था आहे. आणि त्या अखंड स्मरणामध्ये अखंड भगवंताच्या अनुसंधानामध्ये त्याच मतपरायण या स्थितीमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याची समाधी अवस्था असते. त्याला स्थितप्रज्ञाचं म्हटलं. स्थितप्रज्ञाची जर व्याख्या काय असेल तर ज्याची प्रज्ञा स्थिरावली, असं विनोबा भावे नेहमी त्या स्थितप्रज्ञाची गीताईमध्ये सांगताना म्हणतो, त्याची प्रज्ञा स्थिरावली म्हणजे ज्याची बुद्धी ही स्थिर झालेली आहे. अशी कोणाची स्थिती आहे? जो अखंड अनुसंधानात. तिथे चित्तवृत्ती निरोध हा शब्द नाही, कारण निरोधच नाही तिथे. कसाच निरोध नाही तर 64व्या श्लोकामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे. 64व्या श्लोकामध्ये काय म्हटलं त्यांनी की हे अर्जुना, या तिन्ही गुणाचे कार्यरूप सर्व भोग व त्याची साधने प्रतिपादन करणारे आहेत. म्हणून ते भोग व त्याची साधने आसक्ती रहित हर्ष शोक नाही. चुकीचं म्हणले. परंतु ज्याचे अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा साधन स्वतःला वश करत असणाऱ्या राग व द्वेष रहित असणाऱ्या अशा इंद्रियाच्या द्वारे विषयांचा वावर करीत प्रसन्नता प्राप्त करते. विषयांचा वावर करीत, विषयांचरण हा शब्द आहे बरं काय. शब्द काय म्हणजे विषयांचरण म्हणजे विषयाची प्राप्ती करत असताना सुद्धा तो त्याची प्रज्ञा स्थिर झालेली. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना याचा फार मोठा रिलीफ आहे. तुम्हाला लोक म्हणतील की कसं काय व्यवहार कसं काय करायचा मोठा प्रश्न आहे. रागद्वेष नाही, एंटरटेनमेंट नाही, टीव्ही बंद करून ठेवायचा का? कसं काय जमेल आपल्याला सगळं? सिनेमा पाहायचाच नाही का? नाटक नाहीच का पाहायचं? आपल्या नातवंडांना काय बोलायचंच नाही काय? काय सांगितलंय भगवंतांनी? उत्तर दिले. विषयांचरण हा शब्द आहे. विषयांचरण म्हणजे काय? विषयाची प्राप्ती झाली असताना सुद्धा चित्तवृत्ती निरोध म्हटलेलं नाही बरं का. आता मुद्दा मी तुलना करतोय अष्टांग योग आणि हे याच्यामध्ये काय नेमका भेद आहे. पुढे 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अष्टांग योगाचे वर्णन केलंय. पण इथे स्थितप्रज्ञ लक्षण सांगताना विषयांचरण, मागच्या वेळेस मी एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की दासगणू महाराजांना हा तो ईशावासी उपनिषदाच्या पहिल्या श्लोकामध्ये ज्यावेळेस प्रश्न पडला होता त्याचं उत्तर साईबाबांनी काय दिलं होतं त्याचं तुम्हाला मागच्या वेळेस उदाहरण सांगितलं की त्यावेळेस ती मोलकरीण जी आहे तिने अतिशय उत्तम असं वस्त्र नेसलं असताना आणि ते वस्त्र त्याग करून पुन्हा त्याचं जीर्ण वस्त्र नेसलं असताना दोन्ही अवस्थेमध्ये विषयांचरण ही अवस्था आहे. विषय प्राप्त झाला असताना सुद्धा रागद्वेष नाही. त्याला स्थितप्रज्ञ गंमत बघा. पण आता आपल्या सगळ्या गृहस्थ आश्रमातल्या लोकांना श्रीकृष्ण महाराजांनी मोठा रिलीफ दिला. काय सांगितलं माहितीये का की तुमची धारणाच महत्वाची. तुमचा जो भाव आहे ना त्या भावातच सगळ्या गोष्टी येतात. बस बाकी काय नाही. बाकी ते व्यवहार तर करावाच लागेल. व्यवहार करायला श्रीकृष्णाचा विरोध नाही. तो म्हणेल की मी जर तुम्हाला व्यवहार करू नको म्हटलं तर माझं भागवत जे कोण वाचेल? मग भागवत जर तुम्ही दशमस्कंद जर काढला तर भगवंताचे सगळं चरित्र जर पाहिलं तर काय नाही केलं त्याने मला सांगा. पूर्ण व्यवहार केला त्याने. म्हणजे रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चरित्र जर पाहिलं तर कृष्णाच्या चरित्रामध्ये त्याने सगळ्या प्रकारच्या कृष्णनीतीमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एवढं करून सगळ्यांना मुक्त केलेलं. भागवताचं वैशिष्ट्यच ते आहे.
कुठल्याच गोष्टीचं त्यामध्ये हे नाही आहे की अरे तू मनामध्ये जर तू तुझ्या विषयाचं चिंतन करशील आणि बाहेर तू असं दाखवशील की तू साधू पुरुष आहेस तर त्याच्या इतकं दंभ अजून काय असू शकतो. असा दंभ करू नकोस. आधी सांगितलंय त्यांनी वर्णन करून किंवा खूप नियंत्रण केलं, सगळ्या चित्तवृत्तीवर नियंत्रण केलं आणि मनामध्ये मात्र सारख्या त्या विषय वासना मात्र मध्ये वाढतायत. तो दंभच झाला पूर्ण. त्याच्यापेक्षा अंतःकरण निर्मळ कर. तुझा काय व्यवहार असेल ना तो इंद्रियांना इंद्रियाचा व्यवहार करू दे, पण तू स्वतः भगवंताशी अनुसंधान साध. ह्या पूर्ण श्लोकामध्ये 64व्या 65व्या श्लोकात काय जर वैशिष्ट्य असेल तर तुमची जी बुद्धी आहे ना त्या बुद्धीची जी धारणा आहे ती धारणा अखंडपणे अनुसंधान ठेवून परमेश्वराचीच सत्ता आहे, त्याचीच महत्ता आहे, तोच आपल्याकडून करून घेणार आहे. हा भाव जोपर्यंत तुमचा टिकून राहिला ना तोपर्यंत तुमची बुद्धी स्थिर झाली. बाकी तुमचा व्यवहार तुम्ही करा. उभा आहे, पूर्ण उभा आहे. व्यवहारामध्ये कुठेच काही सांगितलेलं नाहीये की तुम्ही असं करू. तुमचं जे कर्तव्य आहे नाही तर कर्मयोग झालाच नसता. मग सगळेजण आपापल्या कुट्या टाकून बसले असते मस्तपैकी संन्यासासारखे भगवे वस्त्र सगळं कर्म सोडून दिलं असतं आणि चित्तवृत्ती निरोध करत बसले असते. तसं नाही सांगितलं. व्यवहार कसा होईल, समाज कसा टिकेल. भिन्न भिन्न पिंड धर्म दिलेले आहेत प्रत्येकाला. जसा पिंड धर्म दिलाय, जसा स्वभाव दिलाय, जशी प्रकृती दिली आहे तशा प्रकारचं कर्तव्य तर करायचं आहे प्रत्येक जीवाला. पण कसं करायचं तर करण्यामध्ये जी धारणा आहे, जो भाव आहे, तो भाव महत्वाचा आहे. तो भाव असा असला पाहिजे की मत्परा आहे, परमेश्वराशी अनुसंधान, तोच करून घेणार आहे, तोच आपल्याला जे काय आहे तो करून घेणार आहे, तोच करता करविता तोच आहे. आणि मला माझं कर्तव्य करायचं. कसं कर्तव्य करायचंय? प्रेमाने कर्तव्य करायचं, आसक्ती रहित कर्तव्य करायचं, निष्काम भावाने कर्तव्य करायचं. कारण विश्वास माझा त्याच्यावर आहे. ही धारणा जिथे झाली ना तिथे रागद्वेष केले, हे लक्षात घ्या. आता म्हणजे कसे महाराजांनी जे आहे ना अशा प्रकारचे त्या ठिकाणी वेगवेगळे त्यांचे रंग दाखवले हे समस्या निर्माण होते. कधी कधी तत्वज्ञान सांगताना माणसाला खूप वेळेला समस्या निर्माण होते की बाबा हे सांगतायत तर काहीतरी अशा गोष्टी सांगतायत की जे आपल्याला शक्य नाही असं की लगेच त्याचा पुढच्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर दिलेलं असतं. स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की विषयांचरण म्हणजे तुझे भोग चालू असताना तू त्याग करू शकतो. भोग आणि त्याग एकत्र आहे. बघा कशाचा भोग आणि कशाचा त्याग आहे? त्याग आसक्तीचा आहे. भोग कशाचा आहे? इंद्रिय आणि विषय या दोघांचा परस्पर संबंध जो आहे तो येणारच. कारण विषय म्हणजेच इंद्रिय आहे आणि इंद्रिय म्हणजेच विषय. जे पंच तन्मात्र आहेत की नाही त्याच्यातूनच पंच ज्ञानेंद्रिय झालेले आहेत, त्याच्यातूनच पंचमहाभूत झालेले आहेत. ते अलग होऊ शकत नाही. मग काय करायचं? मग जी बुद्धी दिलेली आहे, जे चित्त दिलेले आहे, त्याच्यामध्ये जी धारणा जी आहे ती धारणा जर सुयोग्य झाली तर हे सगळेचे सगळे पवित्र होऊन जातं. नामसाधना योगात सुद्धा प्रवचन पूर्वी ज्यांनी ऐकले असतील त्याच्यामध्ये काय सांगितलं की तुमच्या चित्तामध्ये परमेश्वराचं स्मरण करा. चित्तवृत्तीमध्ये परमेश्वराचं जर नाम टाकलं ना तर काय होतं की चित्तवृत्तीमध्ये नाम टाकल्यानंतर चित्ताचा संबंध हा कारणदेहाशी आहे. चित्तामध्ये ज्या वृत्ती कुठून येतात त्याचा सोर्स काय? त्या कारणदेहामध्ये अनेक इच्छा आहेत. या इच्छा हा त्याचा सोर्स आहे. पण त्या चित्ताला जर तुम्ही जर पूर्णपणे परमेश्वराच्या नामाने जर भरून टाकलं तर त्या चित्ताचा प्रभाव जो आहे तो कारणदेहाच्या इच्छेवर होतो. उलटी प्रक्रिया होते आणि सगळ्या ज्या इच्छा आहेत ना त्या भगवत स्वरूपात होतात. म्हणजे वासनाच भगवत स्वरूपात होतात. आणि मग ते चित्त इतकं पवित्र होतं की त्या तुम्हाला वृत्तीचा काही म्हणजे ताणच नाही. कुठल्या प्रकारची वृत्ती, परमेश्वराचीच वृत्ती निर्माण होते. प्रत्येक वृत्ती निर्माण जे होईल ना तो भगवंतच आहे. राहिलेला मनुष्य समोरचा भगवंतच आहे आणि जे काय मला जे काही तारणार आहे तो भगवंतच आहे. त्याची सत्ता आहे, तोच करून घेणार आहे. मग बघा ती किती प्रसन्नता आहे. असा जो मनुष्य आहे ना जो रागद्वेषापासून मुक्त झाला तो प्रसन्न आहे. त्याला अखंड सुख आहे, त्याला अखंड आनंद आहे. आणि मग ज्याचं संशोधन करण्याकरता तुमचं सगळं जगभर भ्रमण झालं की नाही पूर्ण, तुम्ही जे जगात सगळीकडे हिंडले पूर्ण, कशा करता? सुखप्राप्ती करता. तुम्ही जे अनेक संपत्ती आणि ऐश्वर आणि संग्रह करण्याचा जो प्रयत्न केला तो ज्या कारणाकरता केला, कशा कोणत्या कारणाकरता केला? अखंड प्रसन्नता मिळावी. त्याचं उत्तर इथे देऊन टाकलं स्पष्ट.
की काय नाही, तुझी फक्त बुद्धीत ते धारणा तू अगदी स्पष्ट करून टाक आणि त्या धारणेने तुझं बाकीचं कर्तव्य ते करत राहा, तुला अखंड प्रसन्नता मी देतो. जे पाहिजे होतं ना ते मिळून जाईल. तुम्ही 64 आणि 65 घरी जाऊन परत चिंतन करा, वाचन करा. त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल की ते रागद्वेषावरच त्याचं जे काही त्याच्याबद्दलची आसक्ती सारखी जगातली होती, ती आसक्ती नष्ट होऊन तो इंद्रिय आणि विषयाचा जरी तो भोग भोगत असला तरी भोगाबरोबर त्याचा त्याग आहे, त्या भोगाबरोबर अनासक्ती आहे, त्या भोगाबरोबर निष्काम भाव. ते एकत्र आणले त्याने. बरं, काही दोन गोष्टी एकत्र आणणं मोठं विचित्र आहे गोष्ट. तुम्ही म्हणाल किंवा ते भोगही आहेत आणि हे आहे, तर भोग जे आहेत ते तुमच्या कर्तव्याला पूर्वकर्माला आणून ते भोग येणार तुमचे. त्याच्यामुळे विचलित व्हायचं कारण नाही. आणि तो जो आहे प्रकृतीचा भाग आहे, प्रकृतीमध्ये हे सगळ्या गोष्टी उत्पत्ती स्थितीला आहेत. हे जे आहे हे कधी न थांबणारी गोष्ट. पण म्हणून तुम्हाला काय विचलित व्हायचं काय कारण? तुमचं जिथे स्थान आहे तिथे जाऊन बसा ना तुम्ही. हे भोगू द्या. इंद्रियाला मनाला भोग बघू द्या. तुमची बुद्धी कुठे ते बघा. तुमची बुद्धी जर भगवंताच्या चरणाशी असेल ना, तर हे जे काय भोग दिसतात ना, या भोगाचं काहीच तुम्हाला विचलित व्हायचं कारण नाही. तर नाही त्या ठिकाणी नियंत्रण करायचं आणि ज्या ठिकाणी जी गोष्ट असायला पाहिजे तिथे मात्र ती गोष्ट असायची नाही, त्या गोष्टीला नियंत्रण करायचं. मुख्य जो पॉलिसी तयार करणारा जो असतो तो जनरल मॅनेजर किंवा जो मुख्य मॅनेजर असतो तो जागेवर नाही. आणि इथे जे आहे ते क्लार्कच जो आहे तो त्या पिऊनला सांगतो की बँकेच्या पॉलिसीज कशा असतात, कसं ट्रान्झॅक्शन करायचं आणि काय करायचं, तो क्लार्क त्या पिऊनला सांगायला लागला. आणि तो पिऊन जो आहे तो क्लार्कला बोलायला लागला. त्या दोघांमध्ये चर्चा करून काहीच उपयोग नाही. तिथे जो तिथला जो नियंत्रक जो मुख्य व्यवस्थापक जो असतो की नाही, त्याने जर आपल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या की नाही असं असं करायचं, या पद्धतीत इतक्या वेळेला यायचं, तुझं हे काम आहे, तुझं हे काम आहे, तुझं हे काम आहे, तू व्यवस्थित कर, मी सगळीकडे त्याचं नियंत्रण चालू आहे, बरोबर ब्रँच चालू राहते तो. आणि तोच जागेवर नाही आणि यांचीच चर्चा चालू आहे. तसं बुद्धी स्थिर नाहीये. बुद्धी जी आहे ती भटका लागली कुठेतरी बदल्या ठिकाणी. आणि इथे मात्र मनावर नियंत्रण करायचं काम करतो, इंद्रियावर नियंत्रण करायचं काम. कसं होणार? मनाचा गुणधर्मच चंचल आहे. इंद्रियाचा गुणधर्मच विषयामध्ये विचारण करण्याचा आहे. आणि बुद्धी जर अस्थिर झाली तर उपयोग काय त्याचा? उपाय सांगेल. उपाय स्पष्ट दिलेला आहे की त्या बुद्धीची धारणा जी आहे ती परमेश्वराच्या चरणाशी लीन ठेवून, परमेश्वराची सर्वत्र सत्ता आहे आणि परमेश्वराचंच महत्व सगळीकडे आहे, दुसरं काहीच नाही. ही धारणा जर ठेवली तर बाकीच्याकडे लक्ष देऊ नको, ते आपोआप काम करतो. मार्ग स्पष्ट दिलाय. त्यामुळे ह्या श्लोकाचा आपण त्या दृष्टिकोनातून जर आता पुन्हा एकदा जर अर्थ पाहिला की ज्याचे अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले, ज्याने आपले अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले असा साधक, स्वतःला वश असणाऱ्या रागवद्वेषाने रहित असणाऱ्या अशा इंद्रियाच्या द्वारे विषयांचा वावर करीत प्रसन्नता प्राप्त करतो. तर मी सांगितलेलं ही गोष्ट जी स्पष्टीकरण दिली आहे ती याच्यामध्ये दिसते. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक, आपल्या ताब्यात ठेवलेला रागद्वेष रहित इंद्रियांना विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. म्हणजे विषयाच्या भोगाबद्दल कुठेही रिजेक्शन नाही, पण कंडिशनल. बरं काय? नाही तर लगेच काय होईल की ती कंडिशन विसरून जातील आणि पुन्हा येणे माझ्या मागण्या होईल. तर मग पुढे चुकत 62-63 श्लोक लागू पडेल. म्हणजे घागर जी आहे ना, पालती ठेवणे पाणी का नाही भरले जात, असे ते प्रकार होईल तो. म्हणून कंडिशन अप्लाय होते. कंडिशन काय अप्लाय होते त्या ठिकाणी? की कंडिशन अशी आहे की सारखा जो आपला जो काही बुद्धीचा जो भाग आहे तो संबंधपणे परमेश्वराच्या चरणाशी लीन असा झालेला आहे. असा हा जो साधक आहे, अशा अंतःकरणातील प्रसन्नता झाल्यावर संपूर्ण दुःखाचा अभाव होऊन त्याचे चित्त हे प्रसन्न होते, अखंड प्रसन्न होते. आणि अशा कर्मयोगाची बुद्धी ही सर्व बाजूनी म्हणजे सर्व ज्या विषय आहेत त्याच्यापासून आपोआपच ती अनासक्त होते आणि ती परमेश्वरामध्ये ही अखंडपणे स्थिर होते. म्हणजे परमेश्वरामध्ये ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे त्याचं मन, इंद्रिय आणि विषय हे जे आहेत
हे आपोआपच नियंत्रणात राहतात. त्या ठिकाणी वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. तर प्रयत्न कुठे करायचा हे कळायला पाहिजे. आपली बुद्धीची स्थिरता जर परमेश्वराच्या चरणी झाली तर मन, इंद्रिय आणि विषय हे संतुलित राहतील आणि त्या ठिकाणी रागद्वेष राहणार नाही. आणि रागद्वेष न राहिल्यामुळेच प्रसन्नता आणि संपूर्ण आनंद अशा प्रकारचा प्राप्त होतो. तर हा संदेश इथे 64 व 65 श्लोकात देऊन स्थितप्रज्ञा कशी प्राप्ती करावी हे आपण सांगितलं. इथे आपण थांबूया. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या वेळेला. स्वामी समर्थ महाराज की जय.